आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खण पाऊच शिकवणार आहे। आता ही कस्टमरची ऑर्डर आहे, तर ती ऑर्डर बनवताच मी तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करते आहे। तर आता हा जो कापड आहे हा खणामध्ये घेतलाय गुलाबी कलरमध्ये। तर याला एका बाजूला काठे घेतले आणि बाकी वरचा जो कापड आहे तो पूर्ण खणामध्ये प्लेन घेतलाय। आता आपण याची उंची बघूया किती घेतली आहे। तर याची उंची मी 11 इंच घेतली आहे आणि याची जी रुंदी आहे ही रुंदी घेतली मी 9.5 इंच, म्हणजे 11 बाय 9.5 इंचाचा हा कापड कट करून घेतला आहे काठासकट। त्याला मी हे कॅनव्हास लावून घेतला आहे। आता याला माझ्याकडं नॉन वुवन नव्हतं त्यामुळे मी कॅनव्हास लावला आहे। तुम्ही कॅनव्हास नसेल तर नॉन वुवन लावलं तरी चालेल। तर हे असं मी जॉईन करून घेतला आहे याला कॅनव्हास पूर्ण, ठीक आहे। आता काय करायचंय, आता जी काठ आहे त्या काठावरती ही झीप घेतली आहे, बरोबर याच मापाची घेतली आहे, थोडी एक्स्ट्रा कट केली आहे कारण नंतर कमी पडायला नको म्हणून। ही झीप घेतली आहे। ही झीप काय करायची, अशी ही सरळ बाजू आहे, ही उलटी बाजू धरायची, उलटी बाजू अशी ठेवायची काठावरती। त्यानंतर याच्यावरती आता याच मापाचं सेम याच मापाचं 11 बाय 9.5चं मी हे अस्तर कट करून घेतलेलं आहे। हे अस्तर या झीपवरती असं ठेवायचंय वरच्या भागाला, इथे वरच्या भागाला। आता इथे काय करायचंय, या वरच्या भागाला इथे शिलाई करून घ्यायची आहे। तर आता मी याला शिलाई करून घेते। तर हे बघा, याला मी शिलाई करून घेतलेली आहे आणि याला असं पलटी केल्यानंतर असं सरळ ठेवल्यानंतर इथे बघा, इथे दाबटीप दिली आहे। तर आता आपलं एवढं रेडी झालंय। आता काय करायचंय, आता हा जो वरचा पोर्शन आहे कापडाचा हा बरोबर याच्या वरच्या इथे ठेवायचा आहे चेनवरती असा, फक्त हाच घ्यायचा आहे वरचा कापड। त्यानंतर हे जे अस्तर आहे हे अस्तर असं बॅक साईडला हे पण असं फोल्ड करून इथे वरती ठेवायचं आहे। या चेनवर वरच्या साईडला दोन्ही ठेवायचे आहेत आणि याला इथे शिलाई करून घ्यायची आहे। तर याला मी शिलाई करून घेतलेली आहे, बघू शकता। हे बघा, दोन्ही भाग जोडले आहेत। आता काय करायचंय, ही चेन अशी ओपन करायची इथनं, आणि याला असं बाहेर काढून घ्यायचंय, म्हणजे सरळ करून घ्यायचंय। तर हे बघा, आपण जशी आता इथे वरती दाबटीप दिली होती तशीच मी याही भागाला दाबटीप देऊन घेतली आहे। आता त्यानंतर काय करायचंय, ही झीप आहे ना ही लावून घ्यायची इथून बरोबर अशी, अशी पूर्ण लावून ही अशी बाहेर काढायची आहे। परत याला अशी लावायची आहे। अशी मध्यभागी याला ठेवायची आहे। त्यानंतर काय करायचंय, हे अस्तर जे आहे हे अस्तर असं बाहेर काढून घ्यायचंय पूर्ण, म्हणजे पूर्ण पोर्शन जो आहे हा पलटी करायचा। एका बाजूला पूर्ण हा कॅनव्हासचा पोर्शन आणि कापडाचा पोर्शन जाईल, एका बाजूला पूर्ण अस्तर जाईल, ठीक आहे। आता काय करायचंय, आता बरोबर ह्याला हे व्यवस्थित असं एकावर एक असं ठेवायचं आहे प्रॉपर। आता ही जी शिलाई आहे ही पूर्ण शिलाई इथे पॅक करून घ्यायची आहे आणि इथनं काय करायचंय, इथनं फक्त इथपर्यंत शिलाई द्यायची आहे। एवढा पोर्शन ओपन ठेवायचा आहे। हा कशासाठी, कारण आपल्याला पर्स ही पलटी करायची आहे पाऊच, त्यामुळे हा पोर्शन मी शिवणार नाहीये। तर बघू शकता, हे बघा, याला मी पूर्ण पॅक करून घेतलं आहे आणि याच्या बाजूला पण इथपर्यंतच पॅक केलं आहे, एवढं पोर्शन ओपन ठेवलंय। तर आपण आता याला पलटी करूयात। आता हे बघा, हे आता आपण प्रॉपर पलटी केलेलं आहे, व्यवस्थित फिनिशिंग मध्ये बाहेर आलं आहे। तर आता जे अस्तर आपण हे एवढं सोडलं होतं पलटी करण्यासाठी, तर आता याला काय करायचं, याला पण प्रॉपर असं आतमध्ये घेऊन याला असं इथे शिलाई करून पॅक करून घ्यायचं। तर हे बघा, याला शिलाई करून घेतलेली आहे। आता हे अस्तर पूर्ण आतमध्ये टाकायचं, पूर्ण व्यवस्थित आतमध्ये गेल्यानंतर हे बघा, हे व्यवस्थित करून घ्यायचं सगळं असं।
तर अशा प्रकारे बघा आपली ही पाऊच तयार झालेला आहे, खण पाऊच. तुम्हाला दाखवते, हे बघा आतमध्ये आपलं बघा पूर्ण फिनिशिंग आलेलं आहे, कुठेच धागा दिसत नाहीये. एवढं प्रॉपर फिनिशिंगमध्ये मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे. तर तुम्हाला हे पाऊच कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला हे विकतही पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देते, त्यावरती तुम्ही याची ऑर्डर बुक करू शकता. आता ह्या जे कस्टमर आहेत यांना हे सिंगल पीस स्वतःसाठी पाहिजे होतं, पण जर तुम्हाला हे 12 पीस, 6 पीस किंवा 24, 50 पीस जेवढेही पाहिजे असेल गिफ्टिंग पर्पजसाठी तरी तुम्हाला भेटतील. तर त्या जो डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिला आहे त्यावरती तुम्ही याची ऑर्डर पण बुक करू शकता. आणि तुम्ही पण बनवून बघा जर तुम्हाला बनवायची असेल तर. आणि कोणाला कसं होतं की कोणाला हे गिफ्ट देण्यासाठी छान अशी छोटंसं पाऊच आहे, रोजच्या वापरात येणारं असं. याच्यामध्ये आपला मोबाईल म्हणावं किंवा पैसे थोडेफार किंवा आपल्याला बाजारात वगैरे नेण्यासाठी रोजच्या वापरासाठी पण खूप सुंदर असं पाऊच आहे. तर तुम्हाला हे पाऊच कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी अजूनही पुढे असेच छान छान आणि उपयोगात येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या या नवीन जे काही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन्स येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.